जातील ह्या हिशोबाने. नाही आता मग मी इथं आलो ना, म्हणजे आता एवढं फ्रेशनेस आणि तसं ऑर्गॅनिक सारखी झाडं दिसते एकदम टवटवीत. याच्यामध्ये कुठं असं एका लाईनीमध्ये सुद्धा कुठं व्हायरचं झाड दिसत नाही, एकसारखं नाही, डायरेक्ट एक सुद्धा झाड नाही. तुम्ही हवं तर सर्व ठिकाणी सगळे दाखवून दे डायरेक्ट सगळे शेतकऱ्यांना. एकही झाड मी व्हायरसचं असं काढलं सुद्धा नाहीये की व्हायरसचं झाड आहे म्हणून ते उपटून आपण काढून फेकून देऊया. व्हायरस नाहीये मला. तुमचं पूर्ण नाव सांगा सर. माझं नाव योगेश तुकाराम राऊत, राहणार भेंडवड, दहिसर तर्फे तारापूर, बोईसर. ओके, तुम्ही जी ही व्हरायटी लावलेली आहे व्हरायटीचं नाव काय सर? ही आहे कृषी तंत्र कृषी तंत्रची वैशाली. वैशाली. F1 वैशाली. शेतकरी बंधून तुम्ही माल बघू शकता F1 वैशाली या व्हरायटीचा. जवळ येऊन माल दाखवून दे सर. आज किती दिवस झाले या प्लॉटला? आज या प्लॉटला जवळजवळ 80 ते 85 दिवस झालेले. 80 ते 85 दिवस झाले बरोबर. तर आतापर्यंत ही व्हरायटी जी आपली लेट व्हरायटी बरोबर, आतापर्यंत तुम्ही बोलले नाही का पहिले किती तोडे झाले? एक पण नाही तोडे झाला कीचा? नाही, ह्याचा झालेला आहे पण कमी प्रमाणात झालेला आहे. आता तोडा करायचा तर ह्याचा तिसरा तोडा होईल. ओके, म्हणजे 80 दिवसामध्ये आता F1 वैशालीचा तिसरा तोडा होईल. ओके, तर आणि रोग प्रतिकार शक्ती कशी या व्हरायटीमध्ये? प्रतिकारशक्ती म्हणजे ह्याच्यामध्ये एक सुद्धा असं व्हायरसचं झाड मला मिळालेलं नाहीये. ओके, व्हायरसचं झाड झालेलं नाहीये. व्हायरस बाकी दुसरे व्हरायटी वगैरे मी खूप लावलेले आहेत, पण त्याच्यामध्ये व्हायरसचे कुठे कुठे काहीतरी टक्के 2% किंवा 10% ह्याप्रमाणे झाडं व्हायरस होतात. नाही, ह्याच्यामध्ये मला 0% व्हायरस दिसले. ओके, F1 वैशाली किती आहे आपली? ही तुम्ही पकडा ना, ती 1 एकर आहे. 1 एकर आहे टोटल. ओके, 1 एकर मध्ये मला किती % व्हायरस आहे? 1 एकर मध्ये 0% आहे. 0% व्हायरस आहे ना F1 वैशालीवर? हवं तर तुम्ही व्हिडिओ काढा, दाखवा, बघा. नाही, शेतकरी बोलताना आणि मी याच्यातलं एक सुद्धा व्हायरसचं झाड काढलं. मी दुसरी जी व्हरायटी लावलं त्याच्यामध्ये व्हायरस आहे कमी प्रमाणात आहे त्याच्यामध्ये. आणि त्या व्हायरससाठी सुद्धा मी अगोदर चांगली औषधं घेतली का त्या औषधाने व्हायरस येऊ नये म्हणून. म्हणजे व्हायरसची औषधं नाही जी आपली नॉर्मली जी माइट्स वरची आहेत, पण ती जरा चांगली. आता व्हायरस कधी इंडिकेट होतो झाडांवर? आता इथून पुढे टेम्परेचरमध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त होतो. आता सध्या टेम्परेचर ह्या आता फेब्रुवारी पासून पुढचं जेव्हा आता क्लायमेटमध्ये या 3-4 महिन्यामध्ये परिस्थिती कोणता प्लॉट एकदम टॉपचा राहतो आणि कोणत्या प्लॉटवर घुबडा येत नाही किंवा मर रोग येत नाही, त्याला ती खरी व्हरायटी. आता इथून पुढे कोणती फुलगळ करत नाही, एकदम भरगच असा माल देते शेतकऱ्याला. कारण टेम्परेचरमध्ये प्रॉब्लेम काय होतो, म्हणजे टेम्परेचरमुळे फुलगळ होऊन जाते आणि माल कमी निघतो. ज्या पटीने माल निघाला पाहिजे त्या पटीने मार्केटमध्ये माल येत नाही, त्याच्यामुळे बाजार जास्त राहतो. आणि बाजार जास्त असला तर आपला माल नाही निघाला तर आपले पैसे होत नाही. म्हणजे टेम्परेचरमध्ये पण आपल्या भरगचा माल दिला पाहिजे. म्हणजे कमी बाजारभावामध्ये पण ती लाल करता आली पाहिजे आणि जास्त बाजारभाव असेल तर हिरवी तोडता आली पाहिजे. म्हणून मी सांगितलं की ही व्हरायटी 14 ते 18 महिने हमखास चालते, म्हणजे चालतेच व्हरायटी आणि चालणारच. भले जास्त पाऊस झाला तर ही व्हरायटी त्या टायमाला अशी पूर्ण लोड होईल आणि अशी तिचे प्रत्येक अशी फांट्याच्या खाली अशा असतील मोडायला. क्वालिटीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज आहे, क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. तर धन्यवाद सर तुम्ही तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल.